पुण्यात बोगस कॉलेजचं रॅकेट. 7 वर्षांपासून पालकांची सर्रास लूट. साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुणे शहरात शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या बोगस शाळांच्या रॅकेट नंतर आता चक्क बोगस कॉलेजची दुकानं मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासनाची कोणतीही वैध मान्यता नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील 2 नामांकित कॉलेजेसचा साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय. पुण्यात बोगस कॉलेज कसे सुरू होते पहा. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी येथील ओम साई बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून हा सगळा काळा बाजार सुरू होता. या संस्थेद्वारे पुण्याच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर आणि हडपसर भागात स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज चालवलं जात होतं. धक्कादायक बाब म्हणजे या कॉलेजेसने चक्क जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील इतर शाळा कॉलेजेसना मिळालेल्या शासन मान्यता पत्रांचा आधार घेतला. आदेशांमध्ये छेडछाड करून हुबेहूब बनावट आणि खोटे दस्तऐवज तयार केले. विशेष म्हणजे 2019 ते 2026 म्हणजे तब्बल 7 वर्षांपासून हे कॉलेजेस शिक्षण विभाग, विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात धूळ फेकत ज्युनियर कॉलेज बेधडकपणे चालवत होते. आपल्याला तक्रार प्राप्त झालेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशान्वये आपण त्रिस्तरीय समिती नेमलेली होती आणि त्या त्रिस्तरीय समितीच्या मार्फत समन कॉलेजची जी मूळची परवानगी आहे त्या परवानगीविषयक तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ती जी परवानगी आहे ती बनावट स्वरूपाची आहे. ते लक्षात आल्यानंतर मग आपण याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगी केलेली आहे. दरम्यान या प्रकरणी ओम साई बहुउद्देशीय संस्थेचे तत्कालीन मुख्याध्यापकांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बनावट मान्यता पत्रांच्या आधारे दोन्ही कनिष्ठ महाविद्यालय सुरू ठेवण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलाय. ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती 2025-26च्या संदर्भाने 11वी-12वीची प्रवेश प्रक्रिया होती आणि हे 2019 पासून ही मान्यता असल्याचं भासवलेलं आहे. ते आता आमच्या तपासामध्ये पुढचा जो काही विषय आहे तो क्लिअर होईल. दरम्यान गुन्हा दाखल होताच कॉलेजनं कुणालाही माहिती मिळू नये म्हणून वर्गांना टाळी ठोकली आहे. पुण्यातल्या हडपसर भागात हे कॉलेज जे आहे ते 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलं जात असायचं. आता हा सगळा प्रकार जो आहे तो कुणाच्याही निदर्शनास येऊ नये म्हणून कॉलेजच्याच व्यवस्थापनाकडनं इथे जो बोर्ड आहे त्याला आता पांढरा पेंट लावलेला आहे. काहीसं नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पेंट केलेल्या भागावर दिसू शकतो. मात्र या कॉलेजनी आणखी किती विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे, किती पैसे उकळलेत, हा सगळा तपासाचा मुद्दा लवकरच समोर येईल. दुसरीकडे पालकांची फसवणूक करणाऱ्या या संस्था चालकांवर कठोर कारवाईची मागणी आता शिक्षण तज्ज्ञांनी केली आहे. आजमध्ये ह्या इंटिग्रेटेड कॉलेज आणि यांच्या तपासण्या केल्या पाहिजेत की तिथे व्यवस्थित प्रयोगशाळा आहेत का, व्यवस्थित हॉल आहे का, व्यवस्थित कॉम्पिटंट शिक्षक आहेत का, ह्या सर्वांची तपासणी करून नंतरच मान्यता द्यावी. काय होतं ह्या व्यवसायाला सरकारचं पण कधी कधी असं होतं की खतपाणी आहे का काय अशी शंका येतात. आपल्या मुलाला चांगल्या शहरात चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातले पालक पोटाला चिमटा काढून लाखो रुपयांची फी या संस्थांच्या पदरात टाकतात. मात्र शिक्षणाचा बाजार मांडणारे हे महाठग पैशांच्या हव्यासापोटी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लावतायत. त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था पोखरली जाण्यापूर्वी शासनानं यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. आधी बोगस शाळा, मग इंटिग्रेटेड कॉलेज आणि आता तर थेट बोगस कॉलेजचा पर्दाफाश. यामुळे पुण्यात शिक्षण व्यवस्थेची लखतरं वेशीला टांगली गेली आहेत. 7 वर्षांपासून पुण्यात सुरू असणाऱ्या या बोगस कॉलेजेसना कुणाचं अभय होतं? शिक्षण विभागानं याकडे डोळेझाक कुणाच्या सांगण्यावरून केली असे एक ना अनेक सवाल पुणेकर विचारतायत. अक्षय पडवे, साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.